नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. सचिन भाऊले विचारा आधी. प्रभाग क्रमांक 3 मधील उमेदवार 2 डिसेंबर रोजी राहुरी नगर परिषदेची निवडणूक होत आहे. या निवडणुकी दरम्यान प्रभाग क्रमांक 3 मधील उमेदवार प्रमिलाताई शेळके व सचिन मेत्रे हे उमेदवार भारतीय जनता पार्टीकडून उभे आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सचिन मेत्रे आहेत, यांच्याशी चर्चा करणार आहोत. सचिन भाऊ, आपल्या प्रभागामध्ये काय कामं झालेली आहेत सत्ताधाऱ्यांच्या काळात आणि तुम्ही काय मार्गी लावणार आहात? तसे म्हणले तर सत्ताधाऱ्यांच्या काळात कोणतेच काम झालेले नाहीत. रस्ते खराब झालेले आहेत, कधी त्यांनी त्यांच्याकडे लक्ष पण नाही दिलेलं. तसेच दिवे म्हणजे स्ट्रीट लाईट या कधी चालू असतात, दिवसा चालू असतात आणि रात्री बंद असतात. तसेच पाण्याचं नियोजन नाही आहे. पाणी गढूळ येत आहे. वारंवार तिथं तक्रार केली तरी त्याच्यात कुठलाही तोडगा निघत नाही आणि पूर्ण म्हणजे त्याच्यामुळे रोगराई पसरलेली आहे त्या पाण्यामुळे. आणि आम्हाला जर का तुम्ही जनतेने निवडून दिलंच तर आम्ही लोकांना ज्या सुविधा आहेत त्या पूर्णपणे योग्य त्या प्रकारे देऊ आणि कुठलीही तक्रार होणार नाही जनतेची असेल हे करू, मदत करू लोकांना. आपल्या प्रभागामध्ये किती मतदार आहे, यामध्ये किती महिला आहे आणि किती पुरुष आहे? आमचा प्रभाग 2500 लोकांचा आहे. त्याच्यात 1200 महिला आहेत आणि 1300 पुरुष आहेत. तुम्ही भारतीय जनता पार्टीकडून उभा आहात. मतदारांपर्यंत पोहोचताना तुम्हाला काय समस्या येतात? तसे समस्या काही येत नाही, कारण की आजपर्यंत सत्ता ही भाजपची नाहीच आहे आणि पहिल्यांदाच आम्ही पक्षाच्या चिन्हावर उभे आहेत. तर लोकांचं उलट म्हणणं आहे की परिवर्तन झालं पाहिजे, कारण तशा भाजप सरकारने बऱ्याच योजना सर्वसामान्यांसाठी राबवलेल्या आहेत. त्यामुळे चांगला प्रतिसाद मिळतोय आम्हाला. तुमच्या प्रभागामध्ये असं काही महत्वाचं काम आहे का ते तुम्ही मार्गी लावणार नगरसेवक झाल्यानंतर? महत्वाचा म्हणजे रस्त्याचाच मुद्दा आहे ना. रस्ता हा सुस्थितीत राहिलेलेच नाही. कोणतेच रस्ते जे झालेत ते फुटलेले आहेत. गटारी तर अजिबातच नाही आहेत. सांडपाण्याचा व्यवस्थापन झालेलंच नाही कधीच. आता आपण ज्या ठिकाणी उभे आहेत तीच गटार मेन गावातली ती अजूनपर्यंत बंदिस्त झालेलीच नाही. मतदारांना तुम्ही तुमच्या माध्यमातून काय संदेश देणार आहात? लोकांनी मतदारांनी जर का आमच्यावर विश्वास टाकला आणि आम्हाला जर का नगरपालिकेत निवडून दिलं तर आम्ही त्यांना ज्या मूलभूत गरजा आहेत त्या कधी पण पुरवण्यासाठी प्रयत्नशील राहू आणि कधी आमच्यापर्यंत तक्रार येणार नाही ही ग्वाही देतो. निश्चितच सचिन भाऊ, आपण जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कधीही तत्पर राहत. आता आपण प्रमिला शेळके आहेत उमेदवार महिलामधून, त्यांचे प्रतिनिधी आहेत आणि पती पण आहेत उमेश शेळके, यांच्याशी चर्चा करणार आहोत. उमेश भाऊ, आपल्या प्रभागामध्ये काय समस्या आहे नागरिकांच्या? आमच्या प्रभागात रस्त्याची मोठी समस्या आहे. शनी मंदिर ते रेल्वे स्टेशन हा रस्ता प्रामुख्याने आम्ही पहिलं प्राधान्य देणार आहे. तिथं रस्ता एकदम खराब झालेला आहे. 9-10 वर्षापूर्वी रस्ता एक साधारण आपली मलमपट्टी केल्यासारखा रस्ता झालेला होता, तर ते रस्त्याला पहिलं प्राधान्य देणार आहे. दुसरी गोष्ट 12/12 ड्रेनेजचा विषय, रस्त्याचा विषय, तोही आम्ही पहिला मार्गी लावणार आहे. दुसरी गोष्ट, इकडं काही बऱ्याच वाड्या वस्त्यावर ड्रेनेजचा विषय, पिण्याचं पाणी पोच होत नाही, तर ती एक समस्या मोठी आम्हाला पाहायला मिळाली फिरीमध्ये. तुमची लढाई हे प्रस्थापित राजकीय कुटुंबाशी आहे, काय वाटतं तुम्हाला? आता काय झालंय, जनतेने कायम त्यांना संधी दिलेली, म्हणजे बऱ्याच पिढ्यानपिढ्या त्यांच्याच घरात सत्ता आहे, तर जनतेने एकदा आम्हाला संधी द्यावी व आम्हाला विकास करण्यासाठी मदत करावी. मागील वेळेस आपण उमेदवारी केलेली आहे आणि यावेळेस पण आपण भारतीय जनता पार्टीकडून उभा आहात, तर मागील वेळेच्या निवडणुकीत आणि आताच्या निवडणुकीमध्ये काय फरक वाटतो? मागच्या वेळेस मला राजकीय कुठलाही अनुभव नव्हता, कुठलाही पाठबळ नव्हतं. मला मान्य आमदार कडेले साहेबांनी विश्वास दाखवून मला सर्वसामान्य माणूस म्हणून, एक इमानदार माणूस म्हणून तिथं उभं केलं होतं. मला कुठलाही राजकारणाचा कुठलाही अनुभव नव्हता, पण यावेळेस मी गेल्या पंचवार्षिकपासून म्हणजे मागच्या इलेक्शन झाल्यापासून जनतेची कायम सेवेत आहे. बऱ्याच जणांच्या समस्या आमदार कडेले साहेबांच्या माध्यमातून सोडवलेल्या आहेत. त्याच्यामुळं बराचसा
मला विश्वास आहे यावेळेस लोक संधी देतील. तुम्ही उमेदवारी करत असताना किंवा सामाजिक कार्य करत असताना तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन लाभत? आमदार कर्डिल साहेब असतील, सुजयदादा विखे पाटील असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील, अक्षयदादा असतील, यांचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लागतं. आणि आपल्या प्रभागामध्ये असे काही महत्वाचे काम आहे का की ती करण्यासाठी राहिलेली आहे? तुम्हाला सांगितलं मागचं जो शनी मंदिर ते स्टेशन हा जो रस्ता आहे हा आम्हाला पहिलं प्राधान्य त्याला द्यायचं आहे. ड्रेनेजच्या व्यवस्था आम्हाला करायची, 12 माळ्याचा रस्ता असेल, 12 माळ्याचा ड्रेनेजचा विषय असेल, हा प्रामुख्याने मार्गी लावायचा आहे. काय आलेलं आहे, वेळोवेळी गोड बोलून लोक बाहेर जातात व इलेक्शन आलं का लोकांना गोड बोललं जातं, असं आमच्या प्रभागात कायम घडतं व लोक भावनिक केले जातात शेवटचे 2-4 दिवस. तर भावनिक कोणी होऊ नये व विकासाला महत्त्व द्यावं. एकदा आम्हाला संधी द्यावी, विकास काय असतो आम्ही 100% दाखवून दिलो. म्हणजे आपल्या प्रभागामध्ये वेळोवेळी गोड बोलून लोकांना भाळवलं जातं असं तुमचं म्हणणं आहे. आता तुम्ही मतदारांना काय संदेश देणार आहात? मतदारांना एकच संदेश देतो, केंद्रात सत्ता भाजपची आहे, राज्यात भाजपची सत्ता आहे, पालकमंत्री भाजपचे आहेत, आमदार भाजपचेच होतील आणि या सर्व भाजपच्या सत्तेमुळं खाली नगरपालिकेत सत्ता भाजपला द्यावी व भरघोस असा निधी उपलब्ध होईल व विकास कामे भरघोस असे होतील व शहराचा कायापालट होत नाही. समोरच्या उमेदवारांचा तुम्हाला काही आव्हानात्मक वाटतंय का? आव्हानात्मक तर काय वाटत नाही. आता काय झालंय, जनतेचा रोष इतका वाढलेला आहे, तिथं लोक बोलून नाही दाखवत, पण मतदानाच्या रूपात सगळं उघड होईलच 3 तारखेला चित्र. निश्चितच उमेश भाऊ, आपण पण जनतेच्या सेवेसाठी व्यवस्थित आपण मार्गदर्शन करून मतदारांपर्यंत पोहोचणार आहात. आणि सचिन भाऊ, तुम्ही पण छानपैकी मुलाखत दिलेली आहे सार्वमंथन न्यूजला. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.